राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा मिळालेला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण या 3 वर्षांचा पीक विमा आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले तर काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्व पीक विमा कंपन्यांना आदेश सुद्धा दिलेले आहेत की ज्या ज्या शेतकरी बांधवांना 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच खरीप हंगामामधील पीक विमा आणि रब्बी हंगामामधील पीक विमा या दोन्ही हंगामामधील जे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हंगामामधील या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आजपासून विस्तार सुद्धा होणार आहे। फक्त 2025 चा पीक विमा आजपासून मिळणार नाही। ज्या ज्या शेतकरी बांधवांचा 2022, 23 आणि 24 या मागच्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कोणत्याही कारणामुळे नुकसान झालेलं असेल अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे सम प्रमाणामध्ये मिळणार नाहीत। म्हणजेच काही शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा वाटप होईल तर काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच एकंदरीत सांगायचं झालं तर तुमच्या पिकांनुसार पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजेच तुमच्या पिकाला किती खर्च लागलेला होता त्यानुसार पीक विम्याचे पैसे वाटप होतील। बघा शेतकरी बांधवांना, अशी काही पिके आहेत की त्या पिकांना जास्त खर्च येत असतो तर अशा पिकांसाठी जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागत असतो अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। तर हे पिके कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु तुमच्या खात्यामध्ये 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तार होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा पाहिजे असेल, मिळवायचा असेल, म्हणजेच कोणताही अडथळा न येता तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून राज्य सरकारकडे विचारपूस केली जात होते की आम्हाला पीक विम्याचे पैसे कधीपासून मिळतील। तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आज पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कारण आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु कोणत्या पिकासाठी किती पीक विमा आणि कोणत्या पिकांसाठी कमी पीक विमा अशा पद्धतीचे जर तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न याच व्हिडिओमध्ये सुटणार आहेत। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ काढून हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येतील का, तर आले तर किती हजार रुपयाप्रमाणे किती हेक्टरी पैसे येणार आहे ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारला काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे। म्हणजेच या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले असतील तर अशा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। तर एकंदरीत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत या सर्व गोष्टींची माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, ज्वारी पिकाचं नुकसान झालेलं असेल, मूग पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर पिकाचं नुकसान झालेलं असेल, त्यासोबत शेतकरी बांधवांनो केळी पिक असेल, आंबे असतील, द्राक्ष असतील, म्हणजेच टोटल मिळून 60 पिकांपैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला या
पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा एकंदरीत 60 पिकांसाठी हा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे कोणत्याही पिकाचं नुकसान पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कोणत्याही कारणामुळे झालेलं असेल तरी पण तुम्ही काळजी करायची नाही, तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येतील। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये विस्तार होईल, कारण या पीक विमा कंपन्यांना तातडीची सूचना देण्यात आलेल्या आहे की जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर या पीक विम्याचे पैसे विस्तार करा, अन्यथा तुम्हाला त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि 12% व्याज दर लावून या ठिकाणी व्याज सुद्धा द्यावं लागेल। त्यामुळे लवकरात लवकर या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून कालसूत्रे सुद्धा हलवण्यात आलेले आहेत। त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की आजपासून या पीक विम्याचे पैसे विस्तार होतील। ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांची प्रत्यक्षा सुद्धा सामणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील, परंतु जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। काही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर काही जिल्ह्यांना याच्यामधून वगळण्यात सुद्धा आलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येतील ते आपण सविस्तर पद्धतीने बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा वाटप होईल हे तुम्हाला सर्वात अगोदर सांगून टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कापूस पीक मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जात असते, कापसाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात असतं आणि या कापसाच्या पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च सुद्धा करावा लागत असतो। सरासरी 1 एकरसाठी 10 ते 12 हजार रुपये खर्च करावे लागतात आणि त्या ठिकाणी आपलं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतच असतं। त्यामुळे जर तुमचं जास्त प्रमाणामध्ये कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सरासरी हेक्टरी 42,000 रुपयापासून ते 49,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त एका वर्षाचे एवढे पैसे मिळणार नाहीत तर तुम्हाला 3 वर्षांचे एकत्रितपणे एवढे पैसे विस्तार होतील। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज सुद्धा करायचा नाही, कारण भरपूर शेतकरी बांधवांना वाटत होता की 2022 चे 40,000 रुपये, 2023 चे 40,000 रुपये आणि 2024 चे 40,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 1,20,000 रुपये। तर बघा शेतकरी बांधवांनो, एवढा पीक विमा वाटप होणार नाही। तुम्हाला एकत्रितपणे 3 वर्षांचा पीक विमा 40,000 रुपयापासून ते 49,000 रुपयापर्यंत या कापूस पिकासाठी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबत सोयाबीन पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च लागत असतो, त्यामुळे सोयाबीन पिकासाठी 35,000 रुपयापासून ते 45,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्वारी पिकासाठी 22,000 रुपयाप्रमाणे पैसे येतील, तूर पिकासाठी, मूग पिकासाठी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे येतील, भुईमुग असेल अशा पिकांसाठी सुद्धा 25,000 रुपयापर्यंत पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आंबे पिक असेल, केळी पिक असेल तर अशा पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे, कारण केळी पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागत असतो। सरासरी 1 एकराला 1 लाख रुपयापर्यंत खर्च येत असतो। म्हणजे शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये मजुरी असेल, खते असेल, रोपे असेल तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च लागत असतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बघितले आहे की कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा वाटप होईल। तर आता आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, तर हे जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, हे जिल्हे पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। तर हे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांकडे जास्त जमीन असेल, त्यासोबत जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असतील, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल परंतु ते जमीन त्यांच्या नावावरती नसेल, तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे येणार नाहीत। त्यासोबत शेतकरी बांधवांना, जर तुमचं जमीन तुमच्या नावावरती असेल आणि तुमचं नुकसान झालेलं असेल परंतु तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला नसेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच एकंदरीत शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असावीत। याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असावं। दुसरं काम म्हणजे 2022, 23 आणि 24 या कालावधीमध्ये जर तुमचं नुकसान झालेलं होतं तर त्यावेळेस पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा, तरच मला पीक विम्याचे पैसे वाटप होतील। बघा महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। त्याच्यामधील पहिलं काम तुम्ही अगोदरपासून केलेले असावं, म्हणजेच 22, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। आणि जे दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का आणि ते बँक खातं सुरळीतपणे सुरू आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत 2 कामे करायची होते। जर तुम्ही 2 कामे केले किंवा 2 कामे करणार असाल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येतील, अन्यथा तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येतील तर हे जिल्हे कोणकोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। ज्या ज्या शेतकरी बांधवांचे जिल्हे या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना या पीक विम्याचे पैसे वाटप होतील, कारण या 12 जिल्ह्यामधील जे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी बरोबर अर्ज केलेला आहे, त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला नाही, त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये SBI बँक आहे, त्यासोबतच पोस्ट बँक आहे, त्यासोबतच कॅनरा बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक आहे, HDFC बँक आहे। तर अशा बँकेमध्ये पैसे येतील, म्हणजे सरकारी, सहकारी आणि खासगी या सर्व प्रकारच्या बँकांमध्ये पैसे येतील। परंतु ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना DBT नसेल, अशा बँकांमध्ये पैसे येणार नाहीत। आणि जर तुमचं बँक खातं अशा बँकांपैकी एखाद्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यासोबत नंदुरबार जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर। तर अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर अशा जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप होतील, परंतु त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला असावं, महत्त्वाची कामे केलेली असावीत, तरच त्यांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होता की पीक विम्याचे पैसे कधीपासून येतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही, सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील, कारण शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला भरपूर शेतकरी बांधवांना या मागील योजनांचे हप्ते येत आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होईल, त्यानंतर पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुमचं 2025 मध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पंचनामा करायचा आहे आणि आपल्या पिकांचा पंचनामा करून त्या ठिकाणी पीक विम्याचा फॉर्म भरायचा आहे। कारण 2025 चा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होईल, परंतु जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असेल त्यांनाच या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव खरोखर या पीक विम्याचे लाभार्थी नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती बघितली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।